सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. नमस्कार, मी सौ भार्गवी भूषण रत्नाकर आपले आपले यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी हा उत्सव संपूर्ण भारतात व परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पृथ्वीवर जन्म झाला तो हा दिवस. श्रीराम म्हणजे श्री विष्णू यांचे 7वे अवतार. श्री विष्णूंनी अनेक अवतार धारण केले. ज्या वेळी या पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचाराचे साम्राज्य वाढले, अधर्म ज्या वेळी वाढला, तर या अधर्माचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्री विष्णूंनी अनेक अवतार घेतले. त्यातीलच हा 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीरामांचा अवतार. राणी कौसल्या व राजा दशरथ यांच्या पोटी प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता पुनर्वसू नक्षत्रावर कर्कलग्नी गुरु व चंद्र असता आणि 5 ग्रह उच्च स्थानात असताना प्रभू श्री रामचंद्रांनी जन्म घेतला. किती सुंदर योग जुळून आले आहेत ना. पहा, प्रभू श्री रामांची जन्मकथा, जीवनकथा ही भारतीय साहित्याला नेहमी उत्कर्षाला देणारी ठरलेली आहे. प्रभू श्रीराम हे नेहमी प्रेरणा देणारे ठरतात. त्यांच्या जीवनावर आधारित रामायण या महाकाव्याची चर्चा महर्षी वाल्मिकी यांनी केली आहे. रामायण आपल्याला आपले जीवन कसे जगावे हे शिकवते. एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, सासू सासरे म्हणून आणि भाऊ बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने कसे जगायला हवे, आपलं नातं कसं निभवायला हवं, याविषयी रामायण नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील अनेक भाषेत रामायणाचे भाषांतर झाले आहे. जगातील प्रत्येक देशाला प्रभू श्रीराम आदर्श वाटतात. म्हणून मी म्हणते, आपण आपल्या मुलाबाळांना रामायणाची जाणीव आत्तापासूनच करून द्या. रामायण काय आहे, राम कसे होते, सीता माता कशा होत्या, प्रभू श्रीरामांचे पूर्ण जीवन कसे होते, याविषयी मुलांना माहिती करून द्या. रामनवमीचा दिवस म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्माचा दिवस. तर तो फक्त जन्माचा दिवस नाही, तर प्रभू श्रीरामांच्या गुणांचा स्मरण करण्याचा हा दिवस. त्यांचे जे गुण होते ते आपल्या अंगीकारण्याचा हा दिवस आहे. हा राम उत्सव अयोध्या, तसंच नाशिक, पंचवटीत, संपूर्ण भारतात, परदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या सिन्नरमध्ये देखील रामरायाचे भव्य दिव्य अशी 3 मंदिरे आहेत. सिन्नरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत हा उत्सव असतो. आपल्या सिन्नरला आणि नाशिकला एकादशीच्या दिवशी रामाचा रथ निघतो. हा रथ संपूर्ण गावात फिरवला जातो. असंख्य भाविक याचे साक्षीदार होतात. खूपच मंगलमय वातावरण या दिवशी असते. योगायोगाने या वर्षीच 22 जानेवारी रोजी 500 वर्षाच्या अथक प्रयत्नातून खरा वनवास प्रभू रामरायाचा संपला व ते त्याच्या हक्काच्या मंदिरात त्यांच्या जागी स्थानापन्न झाले. विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली व भारतातील सर्वात मोठे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले. आपल्या नाशिकचे व भारतात आदराचे स्थान असलेले पूजनीय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी व पूजनीय शांतारामजी भानुसे गुरुजी व अनेक विद्वान पुरोहितांच्या हस्ते हा ना भूतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. रामनवमीच्या दिवशी सुंठ, साखर, धणे यांनी बनवलेली पंजिरी प्रसादासाठी बनवली जाते व ती सर्वांना प्रसाद म्हणून दिली जाते. आपणही आपल्या घरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा. प्रभू श्रीराम यांचा मंत्र जप करावा. श्रीराम रक्ष स्तोत्र जास्तीत जास्त वेळा वाचन करावे. या कलियुगात रामनाम घेतल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे निवारण होते. रामनाम हे एक प्रकारचे रामबाण अमृत आहे. म्हणजे प्रत्येक समस्येवरती रामाचे नाम घ्या. प्रभू श्रीरामांची आठवण काढा. तुमची सर्व दुःख दूर होतील. प्रभू श्रीरामांच्या जीवनात एवढी संकटे आली, पण त्यांनी कधी आपला संयम ढळू दिला नाही. रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आदर्श जीवन कसे जगायचे हे शिकवते. आपल्या सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद.